हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. चला तर आता आषाढी येत आहे आणि त्यासाठी मी इथे भगर आणि साबुदाण्याची डोसी इथे बनवायला घेतलेली आहे. बघू शकतात एकदम कुरकुरीत आणि खमंग असे हे डोसे बनवून तयार होतात. सोबतच इथे आमटी घेतलेली आहे आणि दहीसुद्धा घेतलेले आहे साखर टाकून. तर नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतं, तर त्यासाठी वेगळं काही म्हणून ही डिश तुम्ही आषाढी एकादशीला ट्राय करू शकतात. बघू शकतात एकदम जाळीदार डोसा इथे बनवून तयार होतो आणि कलरही सुंदर येतो, तसेच खायलासुद्धा एकदम चविष्ट लागतात बरं का. चला तर ही रेसिपी आपण कशी बनती ते बघूया. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी मी इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे. बघू शकता ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि 3 ते 4 तास इथं साबुदाणा मी अगोदरच भिजून घेतलेला होता. अर्धी वाटी साबुदाणा आहे हा, भिजून अर्धी वाटी झालेला आहे. आता ही जी भगर आहे ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि 15 मिनटं इथं या भगरला आणखी आपल्याला भिजत घालायचं आहे. बघू शकता इथं आपण भगर स्वच्छ करून घ्यायची आहे. बघू शकता भगरसुद्धा धुवून घेतलेली आहे आणि आता हा 3 ते 4 तास भिजलेला साबुदाणा इथे ॲड करायचा आहे एका बाउलमध्ये आणि धुवून घेतलेली भगरसुद्धा याच्यामध्येच ॲड करायची आहे. बघू शकता साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजलेला आहे. सकाळी भिजू घातला तरी चालेल तुम्ही. सकाळच्या नाश्त्यासाठी हा बेत खूप छान आहे. आणि ही भगरसुद्धा धुतलेली भगर यामध्ये ॲड करायची आहे आणि पाणी टाकून 10 ते 15 मिनटं या भगरला आणखी परत आपल्याला भिजत घालायचं आहे. त्यासोबत साबुदाणा पण आणखी परत व्यवस्थित फुलतो. बघू शकतात तर 15 मिनटं इथे आपले झालेले आहे आणि 15 मिनिटानंतर भगर आणि साबुदाणा इथे व्यवस्थित भिजलेला आहे. एक नंबर फुललेला आहे. बघू शकता. आता हे जे आहे भगर आणि साबुदाणा हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, बारीक काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता ही भगर आणि साबुदाणा ॲड करायचा आहे. इथे हे जे मी साहित्य घेतलेलं आहे ते 2 माणसांना पुरल इतपत आहे. तर 2 माणसांचं साठी हे डोसे बनवून तयार होतात. तुम्ही हवं तर 4 साठी बनवायचं असेल तर 2-2 वाटी प्रमाण घेऊ शकतात. आता यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे. डोसे बनवायचे फिक्के तर लागले नाही पाहिजेत, चटपटीत पाहिजे. त्यासाठी इथे हिरवी मिरची ॲड करायची. 7 ते 8 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहे. मी इथे मिरच्या खुडून टाकल्या आणि चवीप्रमाणे मीठ इथेच मी घेणार आहे. कारण काय होतं, मीठ यामध्येच जर का टाकलं तर मिक्सरमध्ये छान वाटलं जातं. आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकतात पहिले पाणी ॲड करायचं नाही आहे. पहिले बिना पाण्याचंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर असं रवेदार काढायचं आहे. आता यामध्ये पाणी ॲड करायचं. थोडं पाणी ॲड करून मिक्सरला आणखी परत वाटून घ्यायचं. काय होतं, अगोदर जर का पाणी टाकलं तर ते पाणी बाहेर यायची शक्यता असती आणि व्यवस्थित वाटण जे आहे आपलं ते बारीक होत नाही. तर इथे वाटण जे आहे आता ते व्यवस्थित बारीक झालेलं आहे आणि सगळं जे आहे आता ते वाटलेलं ते या बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि बघू शकतात याची कन्सिस्टन्सी किती आहे. एवढंच पातळ आपल्याला ठेवायचं आहे. जास्त पातळही करायचं नाही आहे आणि घट्टही ठेवायचं नाही. डोश्यासाठी हे प्रमाण अतिशय योग्य आहे. आता बारी आहे यामध्ये थोडंसं दही घालायची. आता यामध्ये 2 चम्मच आपण दही ॲड करायचं आहे. 2 चम्मच दही ॲड केलं आणि ते आता व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच मी चम्मचनीच फेटते. थोडंसं जागीच असं ढवळलं की दही जे आहे ते यामध्ये मिक्स होतं. जास्त जाड गोळे त्या दह्याचे राहिले नाही पाहिजे. बघू शकतात हे डोसे खायला अतिशय सुंदर आणि चविष्ट लागतात. गरमागरम डोसे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. या आषाढी एकादशीला हे डोसे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की हे डोसे तुम्हाला कसे वाटले. हे जे डोश्याचं बॅटर आहे ते इथे रेडी आहे. चला तर आता एक पॅन ठेवलेला आहे मी, तवा, आणि तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे. तवा जास्तही गरम करायचा नाही आहे आपल्याला.
मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे डोसे टाकून घ्यायचे आहे. तवा व्यवस्थित अगोदर तापून घ्यायचा आहे. आस लागतीये तर इथे तवा तापलेला आहे. आता हे जे बॅटर आहे मध्यभागी टाकायचं. तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. बघू शकता टाकल्याबरोबर जे डोस्याचं बॅटर आहे ते तव्याला चिटकून बसलेलं आहे. तर इथे तवा व्यवस्थित तापलेला आहे आणि सगळ्या साईडने इथे आपल्याला आता हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. आणि डोसा टाकून झालेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवरतीच 1 ते 2 मिनटं इथे हे एका साईडने होऊ द्यायचं आहे. बघू शकतात 1 ते 2 मिनटानंतर आपला डोसा खालच्या साईडने किती व्यवस्थित लालसर झालेला आहे. एक साईड ही व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आणि जे दही टाकलेलं होतं आपण दही ॲड केलेलं होतं. बघू शकता ते दह्याचे व्हाईट कलरचे जे बबल्स आहेत ते किती छान दिसत आहेत. कलरही एकदम सुंदर आलेला आहे डोस्याला आणि एकदम जाळीदार डोसा इथे बनून तयार आहे. तुम्ही इथे अशाच प्रकारे डोसे ट्राय करू शकतात. आणि बघू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडने डोसा भाजला गेलेला आहे आणि हा डोसा इथे उपवासाचा डोसा इथे रेडी आहे. अशाच प्रकारे 2-3 डोसे मी इथे टाकून घेणार आहे. एवढ्या बॅटरमध्ये किमान 8 ते 9 डोसे सहज होतात. 2 माणसांसाठी हा उपवासाचा नाश्ता एकदम परफेक्ट आहे. तर हे डोसे तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करा की हे डोसे तुम्हाला कसे वाटले. अशाच प्रकारे आपल्याला सगळे डोसे इथे टाकून घ्यायचे आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं झाकण ठेवायचं आणि 2 मिनटानंतर लगेचच उघडायचं. आता हा डोसा इथे झालेला नाही. मी काय केलं होतं तर गॅस थोडा कमी केला होता, त्यामुळे इथे डोसा लगेचच झाला नाही. मग थोडं आणखी 1 मिनटानंतर 1 मिनटापर्यंत होऊ दिलं आणि बघू शकतात या डोस्याला सुद्धा एकदम व्यवस्थित असा छान कलर आलेला आहे आणि डोसा एकदम जाळीदार बनलेला आहे. दोन्ही साईडने याला शेकून घ्यायचं आहे. एकदम खमंग आणि कुरकुरीत उपवासासाठी वेगळा काहीतरी नाश्ता आपला इथे रेडी आहे. तर माझ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि उपवासाचं ताट आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता डोसे किती छान तयार झालेले आहे. सोबतच आमटी आहे. डोसे एकदम जाळीदार बनलेले आहेत. कलरही सुंदर आलेला आहे. सोबतच दही आहे. एक वेळेस हे डोसे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की हे डोसे तुम्हाला कसे वाटले.